श्री स्वामी समर्थ. बघा, आपल्या आयुष्यामध्ये आपल्या मनासारखं काही घडत नाही तेव्हा आपण आपल्या नशिबाला, आपण आपल्या स्वतःला आणि आपण आपल्या स्वामींना दोष देत असतो. आपण नेहमी म्हणतो की माझंच नशीब असं आहे, माझेच कर्म असे आहेत, माझं नशीब फुटका आहे, माझं जीवनच असं आहे की माझ्या आयुष्यात मला हवं ते कधीच काहीच मिळालं नाही आणि कधी काही मिळणारही नाही. या गोष्टीने आपण सतत नाराज होतो. आपण स्वामींना म्हणतो की स्वामी, मी तुमची एवढी भक्ती करते पण तरी सुद्धा तुम्ही माझ्या मनासारखं काहीच घडवत नाही. एवढ्यापर्यंत आपण जातो आणि स्वामींवरती अविश्वास ठेवतो. तिथेच आपण आपला संयम रोखतो. आता आपण मनुष्य आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण सतत तर सकारात्मक राहू शकत नाही. कधी ना कधी अशा नकारात्मक गोष्टी आपल्याकडून होतच असतात. मी पण एक मुलगी आहे आणि मी पण अशा गोष्टी करते की जेव्हा मला कधी कधी असं माझ्या आयुष्यात काही मिळत नाही की मी पण म्हणते की स्वामी, मी एवढी भक्ती करते पण तुम्ही मला माझ्या मनासारखं का देत नाही, मग तुमची भक्ती करून काय फायदा आहे, असं मलाही खूप वेळा वाटलेलं आहे. पण याच प्रश्नावरती मला असं वाटलं की तुम्हाला सर्वांना एक छोटीशी सुंदर माहिती द्यायची की जेणेकरून तुम्ही असा विचार करू नका, संयम तुम्ही गमावू नका आणि स्वामींवरती विश्वास ठेवा. कारण जे होतं ते आपल्या चांगल्यासाठीच होतं, फक्त ते आपल्याला कळत नाही किंवा कळतं पण आपण ते कळून घेत नाही. तर आजचा हा व्हिडिओ त्यासाठीच आहे. तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर मला कमेंट्समधून नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं लिहायला विसरू नका. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. बघा, आपल्या आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला एखादी गोष्ट हवी असते. ती गोष्ट आपल्याला हवी असते त्यासाठी आपण अनेक पारायण, सेवा, उपासना, काही उपाय असं काही बरेच काही करतो. ज्याने जे सांगितलं ते सगळं काही आपण करतो. पण आपल्याला कुठल्याच गोष्टीचा फरक जाणवत नाही किंवा ती गोष्ट आपल्याला आपल्या आयुष्यात मिळत नाही. तेव्हा आपण म्हणतो की मला ही गोष्ट मिळत नाहीये, माझं नशीब चांगलं नाहीये किंवा स्वामी माझ्या मनासारखं काहीच घडवत नाही, त्यामुळे मी स्वामींची भक्तीच करणार नाही. आणि इथेच आपली चूक होते. कारण जेव्हा आपण संयम आपला जो आहे तो सोडून देतो, विश्वास सोडून देतो, तिथेच आपली स्वामी महाराज खरी परीक्षा घेत असतात. बघा, त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या मनासारख्या घडत नसतात पण त्या महाराजांच्या मनासारख्या घडत असतात. त्यामुळे आपण तिथे त्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत म्हणून आपण महाराजांना धन्यवाद दिले पाहिजे. कारण आपल्या मनासारख्या तर घडत नाही पण महाराजांच्या मनासारख्या घडतात. आणि जेव्हा महाराजांच्या मनासारखं घडतं तेव्हा महाराज आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडवतात. ते कदाचित त्या गोष्टी आपल्यासाठी बनलेल्या नसतात किंवा त्या गोष्टींपासून आपल्याला पुढे जाऊन काहीतरी त्याचा आपल्याला फायदा होणार नाहीये किंवा त्याच्यापासून आपल्याला काहीतरी नुकसान होणार आहे. त्यामुळे महाराज ती गोष्ट आपली पूर्ण करत नाही, आपली इच्छा पूर्ण करत नाही आणि आपण त्याचे दोष महाराजांना देतो. पण महाराजांना पुढे काय होणार आहे, ह्या गोष्टीपासून आपल्या भक्ताला किती त्रास होणार आहे हे महाराजांना आधीच दिसत असतं. त्यामुळे महाराज ती इच्छा आपली पूर्ण करत नसतात आणि त्याचे दोष आपण महाराजांना देत राहतो. तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की स्वामींवरचा विश्वास, संयम कधीही तुम्ही गमावू नका. कितीही जरी तुमच्या मनातली एखादी इच्छा असेल, त्यासाठी तुम्ही खूप काही केले, खूप काही कॉम्प्रोमाइज केले, पण ती इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा की महाराजांची काहीतरी वेगळीच इच्छा आहे. जेव्हा महाराजांची तुमच्याबद्दलची ती इच्छा पूर्ण होते तेव्हा महाराज तुम्हाला भरभरून देतात. भले तुमची ती इच्छा तुमची पूर्ण हो नसेल होत पण त्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळणार आहे. त्यामुळे स्वामींवरती विश्वास ठेवा, संयम हरवू नका आणि कधीच असं म्हणू नका की मी स्वामींची भक्ती करते पण मला माझ्या मनासारखं काहीच भेटत नाही. कारण जे काही तुम्हाला हवंय त्याच्यापेक्षा चांगलं तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळणार आहे आणि तुमचं आयुष्य सुखाचं होणार आहे. मग तुम्ही म्हणाल की खरंच ज्या गोष्टींची मी अपेक्षा करत होते त्यापेक्षा स्वामींनी मला खूप दिलं आणि मी किती वेडे होते की मी त्या गोष्टीचा अट्टहास करत होते, त्याच्यापेक्षा स्वामींनी मला एवढी सुंदर गोष्ट माझ्या आयुष्यात दिलेली आहे. तेव्हा आपल्याला कळतं की स्वामी आपल्याबद्दल कसा विचार करत होते किंवा आपल्या आयुष्यात काय हवं आहे हे स्वामी कशा प्रकारे आपल्याला देणार होते. जसं एक कुंभार मडकं घडवतो ना, तसे स्वामी महाराज आपल्या भक्तांना घडवत असतात. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला घडवण्यासाठी कोणीतरी व्यक्ती हवा असतो. जसं आपले आई वडील आपल्याला लहानपणापासून मोठेपणापर्यंत घडवत असतात, त्याचप्रमाणे आपले शिक्षक असतात, आपले पूर्ण मार्गदर्शक असतात की जेणेकरून आपलं एक विद्यार्थी घडला पाहिजे. जसं एक कुंभार मडकं घडवतो तसे स्वामी महाराज आपले भक्त घडवतात आणि आपल्या भक्तांसाठी काय चांगलं काय वाईट हे महाराज पाहत असतात. तर अगदी छोटीशी माहिती होती. मी आशा करते की तुम्ही सुद्धा महाराजांवरचा विश्वास आणि संयम गमावणार नाहीये. जे काही तुम्हाला हवं आहे ते महाराज भलेही तुम्हाला नको देऊ देत पण त्याच्यापेक्षा काहीतरी सुंदर माझ्या आयुष्यात मला मिळणार आहे हा विश्वास महाराजांचा
खूप म्हणजे खूप प्रेरणा देऊन जातो. जेव्हा हा विश्वास तुम्ही डगमगू न देता ठेवताना, तेव्हा महाराजांनाही वाटतं की खरंच आपल्या भक्ताची आपल्यावरती इतकी श्रद्धा आहे, तो माझ्यावरती किती विश्वास ठेवतो. तेव्हा महाराज तुम्हाला भरभरून देतात. अगदी तुमच्या मनाविरुद्ध जाऊन किंवा तुमच्या नशिबात नसेल तेही गोष्ट तुम्हाला महाराज देत असतात. तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.